तमिळनाडू राज्यातील नागपट्टिनम येथे वास्तव्यास असलेल्या विवाहितेला मुलगा होत नाही, तसेच माहेरहून सोने आणले नाही या कारणांवरून अनेक वर्ष मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। संबंधित विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पलूस पोलीस ठाण्यात पतीसह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी सुभाष बळवंत कदम यांनी याबाबत फिर्याद दिली आहे। त्यांची मुलगी आरती प्रशांत जाधव हिचा विवाह प्रशांत आनंदराव जाधव याच्याशी झाला होता। विवाहानंतर आरती ही पतीसह तमिळनाडू राज्यातील नागपट्टिनम येथे वास्तव्यास होती। फेब्रुवारी 2015 पासून ते 23 मे 2026 पर्यंत आरोपींकडून आरती हिचा सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात येत होता। तुला मुलगा होत नाही, तसेच माहेरहून सोने आण या कारणांवरून तिला वारंवार टोमणे, तसेच शिवीगाळ करणे, दमदाटी करणे, तसेच मारहाण करणे असे प्रकार सुरू होते। विशेषतः पती प्रशांत जाधव आणि सासू रूपा जाधव यांनी हाताने मारहाण करून छळ केल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे। सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासामुळे आरती हिचा मृत्यू झाला असून तिच्या मृत्यूस आरोपीच कारणीभूत असल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आले। या प्रकरणी प्रशांत आनंदराव जाधव, रूपा आनंदराव जाधव, प्रशांत ज्योतिराम साळुंखे, प्रतीक प्रकाश साळुंखे आणि शेजल प्रकाश साळुंखे हे चौघे येळावी तालुका तासगाव जिल्हा सांगली येथे राहणारे आहेत। यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी सध्या नागपट्टिनम येथे वास्तव्यास असल्याचं पोलिसांनी सांगितलं। सदर गुन्हा 26 मे रोजी पलूस पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलाय। मात्र घटना तमिळनाडू राज्यातील नागपट्टिनम येथे घडल्याने पुढील तपासासाठी हे प्रकरण नागपट्टिनम सिटी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली। निरंजन कदम आज जी वारली आरती प्रशांत जाधवचा भाऊ, तिला एवढं टॉर्चर केलं गेलंय। मुलासाठी मुलं हवी आहेत, मुलगा हवा आहे। तिला 2 मुली आहेत। 3 वेळा तिचं ऑपरेशन झालं। डॉक्टरनी सांगितलं तर सीझर झालं। लास्ट टाइम जर आता 5व्यांदा तिचं जर ते हे झालं, प्रेग्नेंट राहिलं तर ती मरेल म्हणून, तरी सुद्धा ह्या निर्दयी नराधमांना अजिबात तिची कीव वाटली नाही आणि तरी तिच्यावरती अत्याचार केला आणि आज ती ह्या मरण शय्येवरती मेली ती पाक पूर्ण। अशा नराधमांना अजिबात सोडलं नाही पाहिजे। किती लग्न कधी झालं? 2011 साली लग्न झालं। तेव्हापासून यांची अशी हॅरेसमेंट चालू आहे। माझे वडील तिकडे नागापट्टिनम असते, तामिळनाडूच्या शेवटच्या टोकाला, तिथं वडील गेल्यानंतर हा भडवा कशाला आलाय म्हणून तिच्या सासूनं पप्पाला ढकलून बाहेर काढलं। तेव्हा छळ केला, अक्षरशः आमच्या घरात लावून देत नाही। गेली 6 वर्ष झाली तिने घराची पायरी चढली नाही, येऊन देत नव्हती अजिबात। छळ केला तिने, बोलून देत नव्हती। जिथं बोलायचं जाईल तिथं सासू शेजारी उभं राहायची, काय बोलतेस म्हणून। अशा नराधमांना सोडलं नाही पाहिजे, शिक्षा ही झालीच पाहिजे, कोणत्याही परिस्थितीत सोडलं नाही। नवरा, सासू आणि एक त्यांच्या घरी तिची ननंद मामाला दिलेली, ती एकत्र राहतात। ह्या ननंद तिची सासू, तो मामा, त्याचं पोरग, त्याची पोरगी, ह्या सगळ्यांनी मिळून तिचा जीव घेतलाय। हे झाल्यानंतर तो मामा तिथून बाहेर पडलाय। तो सांगतोय की मी नव्हतो त्यात, पण ह्यांनी सगळ्यांनी मिळून तिचा जीव घेतलाय। हे कधी झालं आणि तुम्हाला कधी कळालं? हे झालं सर्वसाधारण शनिवारी सकाळी आम्हाला समजलं, पण त्यांचं म्हणणं आहे की हे आदल्या रात्री झालंय। मी खाली झोपलो होतो, बायकोनं वर कडी लावून घेतली, मला माहित नाही, स्टोरी मेंटेन करून सांगितले त्यांनी। दुसऱ्या दिवशी सकाळी मी गेलो, दरवाजा उघडला नाही, बॅटनं दरवाजा उघडला आणि नंतर बघितलं तरी खाली पडली। पण हे कुठंही आम्हाला ते पटतच नाहीये पूर्णपणे। यांनी मला कॉल अजिबात केला नाही। यांच्या तिथल्या ह्याच्या स्वर्णकार संघटनेच्या अध्यक्षांनी मला 4 वेळा सांगितलं, तुम्ही इकडे येताय का आम्ही तिकडे विल्हेवाट लावू। आणि त्यांचं नाव अनिल पाटील आणि प्रवीण पाटील हा त्यांच्यात सामील झाला। हा सर्वात 6वा गुन्हेगार आहे, त्याला सुद्धा अद्दल घडली पाहिजे। मला सांगतोय तो की फोन करून की तुम्ही इकडे येताय का, तिचं PM करून तिकडच्या तिकडे तिची विल्हेवाट लावू। अशा सगळ्यांना। पतीचं नाव काय? पतीचं नाव प्रशांत आनंदराव जाधव। प्रवीण पाटील पूर्ण प्रवीण पाटील त्याचं पूर्ण नाव माहिती नाही, तो शिरगावचा आहे तो, आणि तोही तो 6वा आरोपी आहे। त्यानंही आम्हाला तिथं आल्यानंतर अजिबात कुठल्याही प्रकारचं त्यात त्यांनी सहकार्य केलं नाही। तिथं अक्षरशः आम्ही बाहेर उभारलो होतो, यांनी सगळं मॅनेज केलंय, आणि आम्हाला न्याय एक फोन तिच्या जवळ नाही, आम्हाला न्याय हा मिळालाच पाहिजे आहे। आणि त्यासाठी तुम्ही त्यांना किती सोनं घातलं होतं म्हणलं? आम्ही लग्नात तिला 20 तोळे घातलं, पुन्हा 30, आणि आता पुन्हा आणखी त्यांची 50ची मागणी होती। त्यातले 30 दिले, 20 अजून द्यायचे राहिले। त्यासाठी सगळे एवढे हॅरेसमेंट, आणि मुलासाठी हुंडा आणि मुलगा या दोन्ही याच्यासाठी झाले। ओके.